आज आपण इथे गोपाळ कालाची रेसिपी बघणार आहोत। जन्माष्टमी निमित्त आमच्या इकडे असा गोपाळ काला गणेश विसर्जनाला पण करतात। तर चला रेसिपी बघूया। नमस्कार, मी विजयाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज इथे मी गोपाळ काला करणार आहे। गोपाळ कालाची रेसिपी तुम्हाला दाखवत आहे। त्यासाठी मी ही लाया घेतलेल्या आहे पाव किलो, आणि हे गोळ दही आहे घट्ट, मी घरी विरजण घातलेलं। हे आंब्याचं लोणचं आहे, हे निंबूचं लोणचं आहे जुनं। ही बारीक हिरवी मिरची चिरून घेतली आहे मी, अगदी थोडं चवीपुरतं तिखट आणि मीठ आहे। कढीपत्ता आहे जो बारीक चिरला, हे तुळशीचे पानं आहेत जे मी बारीक चिरून घेतले। हे काकडीचे काप करून घेतले आहे मी। हे ओलं खोबरं आहे ज्याचे मी काप करून घेतले। हे डाळिंब आहे सोलून घेतलं। सफरचंद एक मी चिरून घेतलं। निंबू त्या बारीक अशा फोडी करून घेतल्या मी। ही हरभरा डाळ आहे जी पाण्यात भिजत घातली होती 2 तासापूर्वी। हे किसलेलं आलं आहे। हे स्वीट कॉर्न आहे आणि हे जाळे पोहे आहे जे मी धुवून घेतले। तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक अशा वाटीने साखर देखील घेतलेली आहे। अशा एका मोठ्या भांड्यामध्ये स्टीलच्या मी दही घेतलेलं आहे। त्या दह्यामध्ये हे मी आंब्याचं लोणचं घालणार आहे, निंबूचं लोणचं, लिंबूचं गोड लोणचं मी घातलेलं आहे, ते पण जुनं आहे त्यामुळे त्याचा रंग असा काळा आहे। हे भिजत घातलेले पोहे मी घालून घेणार आहे यामध्ये। ही बारीक चिरलेली मिरची घालणार आहे। ही हरभरा डाळ भिजत घातलेली, सफरचंद, ही बारीक चिरलेली काकडी, हे ओल्या खोबऱ्याचे काप आहे, काला म्हटलं की खोबरा हवाच। हे उकळून घेतलेले स्वीट कॉर्न आहेत। ह्या बारीक चिरलेल्या लिंबाच्या फोडी आहे घातल्या मी। हे बारीक किसलेलं आलं आहे। इथे आपण लोणचं घातलेले आहे, हिरवी मिरची सुद्धा घातलेली आहे, तरी रंग येण्याकरता थोडंसं तिखट अर्धा चम्मच आणि चवीपुरतं मीठ। हे लक्षात घ्यायचं की आपल्या लोणचामध्ये पण मीठ असतं, तर मीठ जरा बेतानीच घालायचं। ही साखर आहे, एवढी वाटीभर मी घातलेली आहे। जर साखर कमी वाटली आणि आपल्याला खूप जर गोड हवं असेल तर आपण पुन्हा साखर घालू शकतो, त्याच्यामध्ये जास्त साखर घालू शकता, पण आता मला तेवढीच घातली आहे छोट्या वाटीने। हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे छान मिक्स केलेलं आहे मी। हे तुळशीचे पानं जे मी बारीक चिरून घेतले होते आणि हा कढीपत्ता परत मी मिक्स करून घेणार आहे। मिश्रण आता छान मिक्स झालेलं आहे। दह्याचं प्रमाण कमी जास्त पाहून परत आपण वाढवू शकतो। ह्या लाया आहे पाव किलो, ज्या मी स्वच्छ करून घेतल्या दुकानातून आणल्यानंतर। ह्याच्यात घालून आता हे मी सगळं मिक्स करून घेणार आहे। इथे आपला काला छान मिक्स झालेला आहे। याच्यामध्ये काही दही वगैरे बरोबर झालं, जेवढं मी घेतलं होतं ते। मी हे एवढं दही म्हणजे दाखवलं होतं तुम्हाला, पण एवढं पूर्ण घेतलं नाही, याच्यातलं अर्धच घेतलं आहे। तर हे पूर्ण झालं आहे आपल्याला बरोबर। छान बघा किती सुंदर रंग आला आहे काल्याला। आता हे डाळिंबाचे असे भरपूर असे दाणे याच्यामध्ये मी घालून घेणार आहे। डाळिंबाचे दाणे शेवट घालायचे, छान रंग दिसतो त्याच्याने। परत हे मी मिक्स करणार आहे पूर्ण। तर इथे माझा गोपाळ काला तयार झालेला आहे। माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। तर चला आपण बाळकृष्णाला याचा नैवेद्य दाखवूया। तर इथे माझा गोपाळ काला झालेला आहे आणि मी माझ्या कृष्णाला दाखवला पण आहे नैवेद्य। तर हा माझा गोपाळ काला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। आणि माझे व्हिडिओ जर तुम्ही यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या पेजला सबस्क्राईब करा, आणि फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा। आणि जर माझी ही गोपाळ काल्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा। थँक्यू। जय श्री कृष्ण। हाथी घोड़ा पाल की जय, कन्हैया लाल की, बोलो गोपाल कृष्ण महाराज की जय।